2026 कसं जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. मकर राशीच्या लोकांची 7.5 संपली होती, तरी येणारे जे चाललेले दिवस जे होते ते खूप त्रासदायक होते. खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या मोठमोठ्या संकटातून जावं लागलेलं आहे. काही जणांचा खर्च खूप जास्त झालेला आहे. काही जणांना लीगल इश्यू पाहायला मिळालेत. काही जण आजारी पडले. या सगळ्या गोष्टीतून आता मात्र थोडंसं चांगले दिवस आलेले आहेत आणि नक्कीच चांगले दिवस येतील. हा थोडं खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण इथे खर्च थोडासा जास्त पाहायला मिळतोय. जिथे तुम्ही खर्च करणार आहात तिथे थोडंसं नियोजन केलं तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन प्रकृतीच्या बाबतीत सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत. थोडंसं लक्ष ठेवायचं आहे, पण एक मात्र आहे की थोडंसं गाडी चालवताना फार लक्ष ठेवायचं आहे. किंवा जर तुम्हाला काही आजार असतील त्याच्याहीकडे लक्ष द्या, तुमच्या टेस्ट करून घ्या, कारण काहीतरी ब्लड रिलेटेड म्हणजे मी तुम्हाला सांगेन थोडंसं ऍक्सिडेंट किंवा काही हॉस्पिटल रिलेटेड काही गोष्टी काही लोकांच्या पत्रिकेमध्ये योग असतात, त्यामुळे अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे त्याची मात्र नक्की काळजी घ्या येणाऱ्या वर्षी. हजबंड वाईफचे रिलेशन थोडेसे काही मतभेद होऊ शकतात, त्यामुळे तिथे थोडंसं शांत राहून डिसिजन घ्या. त्याचबरोबर नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, नवीन ऑपॉर्च्युनिटी याही दिसत आहेत. आर्थिक स्थितीमध्ये खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. जर बिझनेस करणार असाल तेही तुमच्यासाठी फार चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. मुलांना एज्युकेशनमध्ये परदेशी जायचं असेल तरी त्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे इकॉनॉमिकली तुमच्या नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. प्रकृतीची काळजी घेणे जरा जास्त महत्वाचं आहे, स्पेशली गाडी चालवताना किंवा काही जुने काही आजार असतील त्याही गोष्टी तुम्ही पहा, कारण त्याच्यामध्ये थोडासा त्रास दाखवत आहे. पण बाकीच्या म्हणजे मागच्या वर्षापासून येणारं वर्ष जे आहे ते नक्कीच चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही फार चांगल्या गोष्टी पाहाल, पण जास्त अपेक्षा करू नका असं मी तुम्हाला सांगेन. की जे आहे ते चांगलं आहे, त्याच्यामध्ये प्रगती करा, त्याच्यामध्ये विचार करा. तर या गोष्टी तुम्ही केल्या तर नक्की आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील. ज्यांना लग्न करायचं त्यांचे सुद्धा लग्न होणार आहेत. तुमचा ऑरा खूप चांगला जून नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. एक वेगळ्या प्रकारचा प्रभावी तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा असेल. फक्त ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या नक्की लक्षपूर्वक करा. उपाय जे सांगितले ते करा. दुर्गा चालीसा नक्की करा. या गोष्टी केल्याने नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. येणारं वर्ष तुम्हाला चांगलं जावं. बेस्ट ऑफ लक.